सोलापुरातील विजापूर रोड परिसरात सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असं अत्याधुनिक इलेक्ट्रो होमिओपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर लवकरच सुरू केलं जाणार आहे। देशात वाढत्या व्यसनाधीनतेमुळे कॅन्सरच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असून तोंडाचा कॅन्सर, हृदयाशी संबंधित कॅन्सर तसंच इतर विविध प्रकारच्या कॅन्सरनं अनेक नागरिक त्रस्त आहेत। विशेष म्हणजे पूर्वी केवळ वयोवृद्धांमध्ये आढळणारा हा आजार आता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर कॅन्सरग्रस्त रुग्णांना पर्यायी उपचार पद्धती उपलब्ध करून देण्यासाठी सोलापुरात लवकरच भव्य इलेक्ट्रो होमिओपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टर संतोष राठोड आणि डॉक्टर सुनील वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली। विजापूर रोड परिसरातील युवराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथं हे सेंटर कार्यान्वित होणार असून याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर संतोष राठोड यांनी सांगितलं की कॅन्सर ही दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली समस्या असून रुग्णांना सुलभ, नैसर्गिक आणि परवडणारे उपचार मिळणं अत्यंत गरजेचं आहे। याच उद्देशानं हे संशोधन आणि उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। इलेक्ट्रो होमिओपॅथी ही पूर्णतः वनस्पतींच्या अर्कावर आधारित उपचार पद्धती असून या औषधांचा दुष्परिणाम नसल्याचा दावा करण्यात येतो। कोहोवेन पद्धतीनं तयार होणाऱ्या औषधांद्वारे वनस्पतीतील जैव ऊर्जा शरीरात पोहोचवली जाते आणि त्यामुळं शरीरातील विविध विकारांवर परिणामकारक उपचार होतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं। तसंच इलेक्ट्रो होमिओपॅथी पद्धतीमध्ये कॅन्सर रुग्णांना ऑपरेशन, फिजिओथेरपी किंवा रेडिएशनची आवश्यकता भासत नाही, असा दावा करण्यात येत आहे। ही उपचार पद्धती शरीरातील अशुद्ध रक्त आणि द्रव्ये शुद्ध करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्यामुळं कॅन्सरसह इतर गंभीर आजारांवर नियंत्रण मिळवता येतं, असा दावा या डॉक्टरांनी केला आहे। डॉक्टर संतोष राठोड आणि डॉक्टर सुनील वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी डॉक्टरांची टीम या केंद्रात कार्यरत राहणार असून कॅन्सर रुग्णांना योग्य सल्ला, मार्गदर्शन आणि माफक दरात उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत। सोलापुरातील तसंच परिसरातील कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी विजापूर रोड परिसरातील युवराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन या उपचार पद्धतीचा लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे। तसंच येत्या काही दिवसात या अत्याधुनिक रुग्णहितकारी केंद्राचं भव्य उद्घाटन होणार असल्याची माहितीही देण्यात आली। पेशंटला ट्रीट केले, रात्री 8 वाजता औषध दिली, दुसऱ्या दिवशी पेशंट स्टेबल, जो पेशंट हलत नव्हता, जायचा जेवायला जात नव्हतं, घशातून खाली उतरत नव्हतं, ब्रेथलेसनेस होता, तो पेशंट काल सकाळी एकदम स्टेबल होता। आम्ही गेल्या स्माईल दिले, उठून बसली, सकाळी टॉयलेटला गेली, बाथरूमला गेली, आंघोळ केली, 15 दिवसापासून आंघोळ नव्हती तिला, जेवण करत नव्हती, बऱ्याचशा गोष्टी विदिन 12 आवर्समध्ये या पॅथीमध्ये कॅन्सरच्या पेशंटला रेडिएशनची गरज नाही, किमोची गरज नाही किंवा ऑपरेट करायचं असेल तर त्याची पण गरज पडत नाही। पण कसं त्याचे काही टर्म एंड कंडिशन्स आहेत, त्या टर्म एंड कंडिशननुसार जर ट्रीटमेंट केली तर ती एकदम पद्धतीने तो आजार हळूहळू निघतो। या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट शिवशंकर घोडके, विजय शाबादे उपस्थित होते।